हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक आपण महत्त्वाची अपडेट डिस्कस करणार आहे, जी की आपल्या फार्मा स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर मित्रांनो, ही ऑफिशियल साईट आहे कोणती? फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर मित्रांनो, आपलं जे फार्मसीचं एज्युकेशन रेग्युलेशन करणारी जी ऑफिशियल बॉडी आहे, ती म्हणजेच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. याच्या ऑफिशियल साईटवरती एक अपडेट आलेले आहे, जो की खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर मित्रांनो, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया सर्क्युलर सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर ना इथे एक महत्वाची अपडेट दिसणार आहे. ती अपडेट कशाच्या रिलेटेड आहे? अपडेट ऑन डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन. तर मित्रांनो, ही ऑफिशियल अपडेट आलेली आहे, ज्याच्यामध्ये जी काही एक्झिट एक्झाम जी डिप्लोमा स्टुडंटसाठी येणार होती, याच्या रिलेटेड खूप महत्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, हे डाउनलोड करून मी डिटेलमध्ये सांगणार की या अपडेटमध्ये काय आहे आणि डिप्लोमा स्टुडंटसाठी का एवढं इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या फार्मामध्ये डिप्लोमा स्टुडंटसाठी, म्हणजे ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे, तर अशा सर्व स्टुडंटसाठी मित्रांनो गव्हर्नमेंटने एक्झिट एक्झाम लागू केली होती, राईट. तर ही जी एक्झिट एक्झाम होती मित्रांनो, तर ही कोणत्या बॅच पासून स्टार्ट झाली होती? 2022 मध्ये ज्या स्टुडंटने डिप्लोमा इन फार्मसीला ऍडमिशन घेतलं, तर अशा स्टुडंटला लायसन्स, म्हणजे आपलं फार्मसीचं जे स्टेट फार्मसी काउन्सिलचं लायसन्स भेटणार आहे, तर त्यासाठी मित्रांनो एक्झिट एक्झाम ही कंपल्सरी केली होती. तो ही जी 2022 ची बॅच आहे, ही पास आउट झाली मित्रांनो 2024 मध्ये. तर 2024 मध्ये या एक्झामचं टाइम टेबल पण आला होता, पण लास्टला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि त्यामुळे हा जो इश्यू आहे तो कोर्टमध्ये गेलेला. सो यामुळे काय झालं मित्रांनो, त्यावेळेस एक्झिट एक्झाम ही कॅन्सल झाली होती. आणि अशा सर्व स्टुडंटला त्यांचं जर फार्मसी डिप्लोमा इन फार्मसी झालेलं होतं, तर त्यांना रजिस्ट्रेशन देणं गरजेचं होतं. तर अशा सर्व स्टुडंटना काय केलं, 1 इयर साठी मित्रांनो काय केलं, एक्झिट एक्झाम नाही घेतली आणि ह्यांना सगळ्यांना आपलं पीसीआयचं रजिस्ट्रेशन प्रोव्हाइड केलं गेलं. ठीक आहे. तर आता ही 2023 ची जी बॅच आहे, तर ती बॅच पण मित्रांनो आता 2025 मध्ये पास आउट झालेली आहे. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे, या बॅचला पण सेम लागू आहे. आणि सोबतच ही 2022 मध्ये जे स्टुडंटनी ऍडमिशन घेतलं होतं, त्यांचं जे रजिस्ट्रेशन होतं मित्रांनो, ते 1 इयर साठीच व्हॅलिड होतं. म्हणजे त्यांना अशी कंडिशन दिली होती की 1 इयरच्या नंतर तुम्हाला परत एक्झिट एक्झाम द्यावी लागेल. तर मित्रांनो, अशा ज्या दोन्ही बॅचेस आहेत, ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं 2022 मध्ये आणि 2023 मध्ये, 2022 ची बॅच 2024 मध्ये पास आउट झाली आणि त्यानंतर 2023 ची बॅच ही मित्रांनो 2025 मध्ये पास आउट झाली. तर या स्टुडंटला तर लायसन भेटलेलं, पण यांचं व्हॅलिडिटी 1 इयरची होती, तर त्यांना रिन्यू करावं लागेल. आणि मित्रांनो, हे जे 2023 चे ऍडमिशन घेतलेली बॅच 25 मध्ये पास आउट होणार आहे, यांना पण मित्रांनो सेमच रजिस्ट्रेशन देण्यासाठीचं हे सर्क्युलर काय केलंय, अपडेट केलंय. आणि याच्या थ्रू काय केलंय, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया कडून नोटिफिकेशन गेलेले जेवढे पण स्टेट फार्मसी काउन्सिल आहेत, जसे की आपल्या महाराष्ट्राच्या स्टुडंटला फार्मसीचं लायसन कुठून भेटतं? महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर त्याला हा नोटिफिकेशन गेलेला आहे. याच्यामध्ये काय केलंय, 2022 आणि 2023 ऍडमिटेड बॅचेस टिल द एक्झाम कंडक्टेड. तर मित्रांनो, जोपर्यंत ही एक्झाम कंडक्ट नाही होणार, तोपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन भेटेल. पण ज्यावेळेस एक्झाम कंडक्ट होईल, तर त्यावेळेस तुम्हाला ती एक्झाम पास करणं पण गरजेचं असणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, दिस इज फॉर अर्जंट नेसेसरी ऍक्शन. तर मित्रांनो, हे इम्पॉर्टंट सर्क्युलर असणार आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं. आणि या सर्क्युलेशनमुळे हे आहे की जेवढे पण आपले डिप्लोमा पास आउट स्टुडंट आहेत, त्यांना लवकरात लवकर काय भेटेल, रजिस्ट्रेशन भेटेल. आणि मित्रांनो, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया थ्रू जे रजिस्ट्रेशन भेटतं, म्हणजेच महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल ऑफ आपचे जे रजिस्ट्रेशन भेटतं स्टेट फार्मसी काउन्सिलचं, तर ते रजिस्ट्रेशन तुम्हाला भेटलं तरच तुम्ही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, आपलं जे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल आहे, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल, तर मित्रांनो त्याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ते काढून घ्या. अपकमिंग मध्ये मित्रांनो झेडपीची पण वॅकन्सी येईल किंवा अदर ज्या सेंट्रलच्या पण वॅकन्सीज येतात, फार्मसीच्या कुठल्याही वॅकन्सीला आपलं रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असतं. तर त्याच्यासाठी लवकरात लवकर काढून घ्या, म्हणजेच तुमची अपॉर्च्युनिटी मिस नाही होणार. तर मित्रांनो, तुम्हाला ही जर अपडेट आवडली असेल, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.